बसत होती. बस बस बस. अजून कस काय नाही आलेत बरे. आलात तुम्ही? वय आलो. द्या. लयच पाऊस चालू आहे बघ बाहेर. कवा धरणं वाट बघत होते मी तुमची. आणि काय हो, आज लवकर येणार होतात ना? अगं हा येणारच होतो, पण मग ते मालकाचे पाहुणे आलते, त्यासनी घ्यायला जावं लागलं, त्यामुळे उशीर झाला बरं. बरं ठीक आहे, जेवून घ्या आधी. आणि काय हो, दुसरं कोणाला पाठवाय काय झालं बरं? अगं मालकाच्या मर्जीतला माणूस आहे मी. हा, मर्जीतला माणूस म्हणे, काय चाटायचंय का त्याला? इथं बैलासारखं राब राबून घेतेत नुसतं. पगार वाढवायच्या नावानं बॉम्ब. रमे वाढवणार आहेत पगार. कधी वाढवणार आहेत पगार? यंदाच्या दिवाळीत वाढवतो म्हणे मालक. बरं झालं बाई, लय चांगलं होईन वाढवते तर. पर किती वाढवते तरी? आता ते काय सांगितलं नाही, पण वाढवते थोडाफार. बघा, या लाईटाला बी याच टायमाला जायचं होतं. थांबा. हा, मंदाच्या पोरीचं लगीन आहे पुढल्या महिन्यात, लक्षात आहे ना? हा. बाई ग, काहीतरी चांगला आयर घ्यावं लागल, नाहीतर ती मंदी अख्ख्या मांडवात आपल्या नावानं बॉम्ब मारत फिरील. ये पा, पैशाची सोय आधीच करून ठेवा, उगा ऐन टायमाला घोळ नको. हा करतो रमे. आपल्या संजयच्या शिक्षणाच्या पैशाची सोय आत्तापासूनच करायला लागल. येळेवर कोण मदत करत नाही. पाहुणे रावळे सगळे थोबाड फिरवितेत. अहो मंदी सांगत होती ना, तिचा मामा म्हणे तुझ्या पोरीचं लगीन लावून देईल, आणि आता येळ आली तर ढबू बी काढून दिला नाही. रमे किती बडबड करते, तोंड दुखत ना तुझं. झोप आता. नाही दुखत, एवढं आवडते झोपतेच पा. झोप. किती वेळ झोपतो? उठ. हा झोप उद्या. रातच्याला लवकर झोप आहे. काय होतं मग तुला? का हो, उद्याची सुट्टी काढली ना? कशाला? कशाला म्हणजे गॅस घ्यायचा आहे ना. सगळं काम झालंय पा, आता फक्त घेऊन यायचंय. त्याला सुट्टीची काय गरज आहे बरं? दुपारच्याला येईन घरी करून टाकन काम. बरं ठीक आहे, पर उद्याच्या उद्याच करा. उद्याचं परवावर नका ढकलू. एक तर राखेल मिळत नाही,
उगा स्वयंपाकाची परवड. हा ठीक आहे, चल येतो मी. आणि हा कोणतरी ते रक्ताटीसारखं कोण आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचं होतं पा. आता परत काय केलं संजय? आहो त्याचं काय नाही, मग तू भेटली होती ना सरांना, आता पुन्हा माझं काय काम आहे बरं तिथं? ते काय मला माहित नाही. पर ते तुम्हाला सरकारी नोकरी का काय मिळवून द्यायचं काय म्हणत होते, मला काय कळलं नाही. मग म्हणलं त्यांनाच सांगा. सरकारी नोकरी आणि मला ॲडमिट लागलं का काय? आता ते बोलले, मला काय माहित. आणि त्यांच्या पुढं असं नका बोलू, करतायत काहीतरी तर करू देत ना, तेवढंच बरं होईल पा आपल्याला. हा ठीक आहे, चल येतो मी. अन भाऊ हां आज येताना मला वडापाव आणा ना. ओ वडापाव ग बसा, पेपर तोंडावर आले ते मी वडापाव आणा. काय नका आणू, उगा आजारी पडला म्हणजे. रमे पोराचे हाऊस आहे, असं नको बोलत जाऊ बरं. मग आणा निघाला त्याच्या मड्यावर. रमे नाही बाबा, आज नाही जमायचं. आज मालाच्या पप्पाला वाढदिवस आहे ना, त्यामुळं जरा उशीरच आले बघ. पण उद्या नक्की हा. हा चालेल चालेल. हा उद्या नक्की. संजय चल येतो मी. हा भाऊ टाटा. भाऊ टाटा. छोटा बच्चा की नाम वो आपको दिखाना रे. टिपी टिपी डॉक डॉक, टिपी टिपी डॉक डॉक. संजा आंघोळ कर ना, आवरून घे पटकन, शाळेत जायचंय ना. हा काय रे, काय झालं? लई पोट दुखतंय. हा? कुठं? इथं. अरे देवा, आता पोट दुखायला लागलं म्हणल्यावर शाळेत नाही जाता येणार नाही का? जाऊ दे, तसं या सुट्टीचं म्हणा. पगारे गुरुजी मला कालच बोलले होते बघ. काय म्हणतीस खरंच? पोट बरं झालं वाटतं लगेच. गप शाळेत निघा आता. मम्मी आज नाही जात ना. कमून कमून म्हणजे ते मास्तर लय रागान बघतात. ए मम्मी आज नाही जात ना. गप शाळेत जायचा, लय नखरे नाही करायचे. मम्मी आज नाही जात ना. थांब, तू ना असं नाही ऐकायचं, थांब जरा. संजय जातो का नाही शाळेत? अरे संजय कुठं पळतोय तू? अरे संजय आवरून घे पटकन. अरे संजय थांब, तू घरात ये, बघते तुला. तिथंच थांबा म्हणलं ना. नीट आग लाव ग बाई घरात. रमे तुझं बी ना काय बी चालता. हा राहू द्या. रमे तू स्टोकर बाजूला. हा एक मिनिट. द्या, थांबा उचलते. मागोय मागोय. रमे ये बस इथं. आता हे बघ, हा हे रेग्युलेटरचं बटन. बर. हे असं वरती फिरवलं ना की सुरू होतंय बघ. हा. आणि हे शेगडीचं बटन, हे असं डावीकडं फिरवलं आणि कटॅक केलं की चालू होतंय बघ. झालं ना चालू? होय. आणि हा थोडं डावीकडं फिरवलं की कमी होतंय बघ, आणि पुण्यांदा उजवीकडं फिरवलं की बंदच होऊन जातंय. कळलं ना? होय बाई. अन मम्मी काम झालं की बंद करीत जाय बर का ते. कमून कमून म्हणजे अरे फुटन ते लगेच. हा हा तो नाही त्यो. मम्मी एक फकडच्या होऊन जाऊ दे. थांब जरा, सरांना येऊ
द्या आधी. काय मम्मी? बरं रमे, कळलं ना तुला हे? वय आणि हा जपून वापरीत जाय बर का. कमून. हा ग बाई, युद्ध चालू आहे, सिलेंडर मिळाना आधीच. हा बरं, चालते चालते. काय नाही. पण संजय, तू या टायमाला घरी कसं काय रे? शाळेत गेला नव्हतास का? गेलतो ना, पण सुट्टीत आलो घरी. कमून? कमून म्हणजे काय भाऊ? गॅस नव्हता का आणायचा? तो मी आणणार होतो. तुझं काय काम होतं बरं तेव्हा? हा, मग एवढी भारी वस्तू येणार आहे घरात. तर घरातला कोण घालवतं का घरात? वा, छान हा. पण मला एक कळत नाही, तुला त्या गुरुजींनी सोडलंच कसं साडलं तू? सोडलं नाही, मॅच करून आलो. संजय, बाई बशी. हा असं नाही करू. मला सांग, तुला मोठं माणूस बनायचं आहे ना? हा सांग बरं. भाऊ, एक अंधेरी शाळेत नाही गेलं, तर मोठं माणूस बनणार नाही, असं थोडीच आहे. अरे पण शाळेत मला लय बोर होतं राव शाळेत. कोण? कोण म्हणजे काय बी कळत नाही शाळेत. जर मला कळलं सांगतो, मला नाही जमत काय, मग मास्तर म्हणतो. संजय, बाई कशी? पण मला सांग, आपण पहिल्या बारीला गाडीत बसलो की आपल्या लगेच गाडी चालवता येते का? नाही भाऊ. नाही ना. मग पहिल्या बारीला गाडीत बसलो की आपल्याला जो शिकवणारा असतो तो आपल्याला काय सांगतो बरं? काय सांगतो भाऊ? तो सांगतो, हे स्टिअरिंग असं पकडायचं, उजव्या पायानं एक्सिलेटर आणि ब्रेक दाबायचं, आणि डाव्या पायानं करत सांभाळायचा. अरे सुरू करा की राव गाडी. अरे ही केली गाडी सुरू. भाऊ थांबा थांबा. ए मम्मी, ये गॅसमध्ये. म्या नग ग बाई. अगं रमे, पोरच हाऊस आहे. ये. बरं आले. ए मम्मी, बुडू नये, गाडी तोडू नको. काहीतरीच बाबा तुझं. अगं रमे, ते दार तर बंद कर. वय मालक, डळवायची का गाडी? डळवा. अरे हात टाकला पहिला गेअर, थोडं पुढं गेलं की मग टाकायचा दुसरा, मग हळूहळू तिसरा, आणि मग चौथा. अरे हीच चालली गाडी बुंगाट. वाऱ्या संग बोलत मग दूर पर्यंत जायचं, आणि जवळ आपल्याला हवं त्या ठिकाणाला जात नाही. अरे तवर या वाऱ्या संग बोलतच राहायचं. अरे हेच चाललं आपलं गाव माग, तेच चाललं दुसरं गाव माग. भाऊ, पण गाडी मध्येच पंक्चर झाली तर काय करायचं? पंक्चर झाली तर मग गाडी घ्यायची थोडा वेळ रस्त्याच्या कडेला, गाडीतनं उतरायचं, आणि नेमकं कोणतं टायर पंक्चर झालंय ते बघायचं, आणि मग ते जॅक लावून काढायचं बरं का. हा ना, हा यो जॅक लावाया, अजिबात विसरायचं नाही. अरे हो, जॅक म्हणजे आपल्या सवतावरचा विश्वास असतो बघ, तेव्हा आपल्यासनी कंदी बी डळू देत नाही. आणि मग त्या पंक्चर झालेल्या टायराला म्हणायचं, का रे बाबा इतक्यात थकलास? अरे अजून बरंच दूर जायचंय मला. पर तू थकलास म्हणून काय झालं बरं? मी मला पाहिजे त्या ठिकाणी पोचणारच आहे. आणि मग नवं टायर जोडून पुन्हा गाडीत येऊन बसायचं, आणि मग पुन्हा प्रवास सुरू. अरे येत चाललं आपलं गाव माग. कुणी आहे का घरात? कोण? हा सर, या ना, बसा बसा बसा. रक्तटे सर. या ना सर, बसा. माफ करा. काव सर, काय झालं? ठरलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं उशीर झालाय मला. अहो त्याचं काय नाही इतकं सर, होतं कंदी मंदी उशीर, त्याला काय बरं? हा, एकदम चुकीचं बोलतायत तुम्ही. आयुष्यात वेळ खूप महत्वाचा असतो. तो संजय ना? होय. आज शाळेतून पळून आलास वाटतं. बाळा, ही वेळ शिक्षण घेण्याची आहे. सर, मी तुमच्यासाठी ना फक्कड चहा बनवते. अहो कशाला म्हणजे, पहिल्यांदा चालायत ना घरी, आणि गॅसवर चहा करायचं म्हणलं वेळ पण नाही लागणार. बसा, तुम्ही लगेच आणते म्या. सर, नवीन घेतलं आजच, भारी ना? सर, ए संजय, पाणी देवे सरांना. पण मला सांगा, त्या दिवशी मी पालक मेळावा भरवला होता, त्याला तुम्ही का नाही आलात? ते काम होतं जरा, आम्हाला नाही जमलं. नाही जमलं? काय तुम्ही, नाव काय तुमचं? यशवंत. यशवंत
यशवंतराव, मग मला सांगा, आपण कमवतो कोणाच्या भविष्यासाठी? मुलांच्याच ना? बरोबर ना? मग मला सांगा, शाळा ही विद्यार्थ्यांचं म्हणजे मुलांचं भविष्य घडवणारा कारखाना आहे की नाही? मग तुम्ही यायला हवं होतं की नाही? मी म्हणले होते सर यांना चला म्हणून कारखान्यात, पण यांनीच नाही ऐकलं पा माझं. हाच दोष आहे ना आजकालच्या पालकांचा. स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहायचं आणि नंतर मला बिघडली यायला ओरडा करायचा. हा एकदम बरोबर आहे सर तुमचं, पण यांचं नसलं ना तरी माझं लक्ष असतं बरं संजयकडं. फक्त लक्ष देऊन सरकारी नोकरीचं काहीतरी सांगा. त्या दिवशी तुम्ही पालक मिळालेला नव्हता, तर मी यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की तुम्ही ड्रायव्हर आहात म्हणून. हो, ते फूड शोरूमचे मालक आहेत ना, सुवालालचे मीडिया, त्यांच्याकडे काम करतो. पण ताई म्हणत होत्या पगार जरा बेताचंच मिळतो म्हणून. पण चालू बघा. हे चुकतं ना आपलं. जे आहे त्यात समाधान मानायचं, जास्तीच्या काही अपेक्षाच ठेवायची नाही. त्यामुळे आपण मागे राहतो यशवंतराव. करणार तरी काय नाही. वय किती? 27. शिक्षण? 9वी पास बघा. पुढे काय नाही शिकलाय? नाही शिकणार होतो बरं का. पण ते 9वीला शाळेत गेलो. काय मला वाढले, त्यामुळे जाऊनच गेलं बघा. नंतर का नाही दिलेत पेपर? येणार होतो ना, पण घरात ती आजीच होती. दुसरं करणार मी कोणी नव्हतं. माझ्यावरच पडलं, त्यात लगीन बी लावून दिलं माझं. मग काय राहूनच गेलं बघा. नंतर आजी गेली, मग जास्तीच कठीण झालं. समजा जर तुम्हाला एसटी महामंडळात ड्रायव्हरची नोकरी मिळाली तर? ते कसं शक्य आहे बरं सर? हे पूर्वी विचारलं होतं, तिथं 10वी पास असावं लागतं ना. अहो त्यांचं तर ऐकून घ्या आधी. सर बोला तुम्ही. जर आता तुम्हाला 10वीचे पेपर देता आले तर? त्याने काय होईन तरी सर, आता नाही जमायचं बघा. यामुळेच आपला मराठी माणूस मागे आहे यशवंतराव. आपण लढायच्या आधीच शस्त्र खाली टाकतो. हो सर म्हणताय तर उचला ना काय शस्त्र का काय ते काय म्हणताय तरी. अगं रमे कसं शक्य आहे ते? आता सगळं बदललंय बघ. काही नाही बदललंय. आणि मी म्हणतो एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे बरं? हा एकदम बरोबर आहे सर तुमचं. का हो मला सांगा, पहिल्या बारीला कोणाला गाडी चालवता येते का? पण मग नंतर जमती का नाही? अहो सर, पण 10वी द्यायची म्हणजे सगळ्याच विषयांचा अभ्यास करावा लागल. नाही म्हणजे इतर विषयांचं ठीक आहे हो, पण ते गणित, भूमिती आणि इंग्रजी त्याचं काय? ते शिकवीन मी तुम्हाला सुट्टीच्या दिवशी, मग तर झालं. अहो पण आता पण बिन काही नाही. आता ठरलंच, तुम्ही येते ऑक्टोबरला 10वीची परीक्षा द्यायची. माझे जवळचे स्नेही RTO मध्ये आहेत, ते तुम्हाला एसटी महामंडळाचा बॅच मिळवून देतील. अहो त्यांनीच सांगितलंय मला, या डिसेंबर महिन्यात जागा सुटतील. त्यामुळे या येत्या ऑक्टोबरच्या परीक्षेत तुम्ही पास झालाच पाहिजे. ठीक आहे, आता सगळेच म्हणताय तर देवच्या 10वी. आणि हो, 1000-1500ची सोय करा 2-3 दिवसात. 10वीच्या फॉर्मसाठी आणि त्या बॅचसाठी लागतील. ठीक आहे सर, करतो. सर मी तुमच्यासाठी ना झकासपैकी पोहे बनवते. नको, कशाला? उशीर होतोय मला. अहो नाही होणार उशीर. नवीन गॅस ना लगेच होईल बघा. स्टो असता तर येळ लागला असता. स्टोचं कसं असतं, आधी हवा भरा मग पिन मारून पा. गॅसच नाही, खटक केलं की सोडत तुम्ही आम्ही लगेच आणते बघा तुमची. नाही येते आवाज. अगर सांसद विधायक जैसे जनप्रतिनिधि को
जात जाय. आता मम्मी या बाजूचा आणि माझ्या शाळेचा काय संबंध आहे बरं? संबंध कसा नाही मला सांग. जर तू शाळेत गेला नाही तर तुझा वर्गात पट कमी लागल का नाही? मग तुला काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे? आता ऐकलं नाहीस का? उगा एखाद्या मास्तराच्या पोटावर पाय पडायचा. मम्मी तू कुठंच त्या म्हणलं का शिकू. टीव्ही बंद कर ना अभ्यासाला बस. थोडा वेळ बघू दे ना. पेपर जवळ आले तर याला टीव्ही पाहायची. धर. एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बे अरे बापरे, संजय चक्क अभ्यास करतोय. तो कशाचा करतोय? मॅच बसवलंय आता. आणि तुमच्या हातात काय होते? ये पुस्तक आणलीत. सर लयच वरडत होते बघ, मग आणलीच आज. मागव तुम्ही मागव अगं पण का? हा थांबा तिथंच. रमे तुझं ना नेहमीच आहे हा. थांबा म्हणलं ना. चांगला अभ्यास होऊन यांना नीट पास करा रे बाबांनो. रमे मी अभ्यास केल्याशिवाय पास होणार आहे का बरं? तू ना कमालच आहे हा. हा म्हणलं का सांगू. अव कष्टाला श्रद्धेची जोड असेल ना तर ते काम लय सोपं होतं पा. तुम्हाला नाही कळायचं राहू द्या, तुम्ही अभ्यास करा. संजय मम्मीची गंमत करायची का? गुलाबाहुनी कोमल तुझे गाल. बाई काय मी तुमचं. अगं तुला नाही. संजय अगं म्हणजे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण वाचलं. संजय आता हे पाया, जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. कळलं का? ओ असं आहे का ते भाऊ? काय बी कळलं नाही. रमे हा बॅच आणून दिला का नाही ग सरांनी? नाही दिला अजून. कसं काय गड्या, आज देणार म्हणले होते राव. देतील ना, कुठं पळून जाणार आहेत का ते? अगं तसं ना, विचारलं फक्त. का हो मी काय म्हणते, तुम्हाला तर मोठी गाडी चालवता येते ना? हा. अहो मग तुम्ही सरकारला फक्त गाडी चालून दाखवा ना, म्हणजे दहावीची झंझटच नको पा. अगं रमे तो नियम आहे, त्याला 10वी पास असायच लागतं बघ. वा रे वा. इथं सरकार चालवाय अंगठे बादर असला तरी चालतो, पर सरकारी गाडी चालवाय मात्र 10वी पास असावं लागतं. कठीणच आहे बाई. हा तू भाकरी थाप. पण काय हो, तुम्हाला जर एसटीत नोकरी लागली ना तर लय भारी होईल पा. हा म्हणजे आपल्यासनी भाऊचे एसटीतून फुकटात प्रवास करता येईल. हो की नाही भाऊ? वय वय. आणि तुला एखादा खाजगी चांगला कलस बी लावता येईल बघ. दुसरा काय सुचतच नाही तुला भाऊ. मागच्या वेळेला बघा तो ड्रेस बघितला होता आपण. कोणचा? ओ तो स्पायडरमॅनचा आच्छावाला डिचक्याव डिचक्याव. हा तो घ्यायचा. ओ डिचक्याव जरा पैसे नाही आले का खर्च करीत सुटा. हे घराचं आधी पाहावं लागल. पत्रे गळायला लागलेत ना, स्लॅब टाकूनच घ्यावं लागल पा. आणि भाऊ हा टीव्ही पण बदलावून टाकू. तो रोम्याच्या घरी आहे ना तसा मोठा टीव्ही घेऊ. नक्की नक्की. आणि घराला नवीन रंग बी देऊ. जमलं ना तर मोठा किचन ओटा बी बांधू, म्हणजे मला अगं स्वयंपाक- बास बास, आधी नोकरी तर मिळू दे. तुम्हाला ना बाई काही कौतुकच नाही. मिळाल ना नोकरी, त्यात काय अवघड आहे बरं. हा सर या ना, या की या. नको जातो मी. घे जरा. हा बॅच द्यायला आलो. सर मागवा तुम्ही, मागवा. हा थांबा तिथंच. काय नेहमीच आहे आता काय. नीट छातडावर लटक रे बाबा. ए, येतो मी. बसा. थांबा आली मी. बाजूला वय संजय. काय भारी दिसतोय. चालतंय ना. मस्त आहे.
गौरवदादा आहे का त्या बाजून पाय, मला त्याला फिरवून आणायचं आहे हां. जाय पळ. चल, माझी एंट्री. दीड वाजले र संजा, निकाल एकलाच होता. अजून कस काय नाही आलेत बरं ये. अगं मम्मी येतील ना, तू बी ना कधी कधी लईच करती. हा राहू दे. मम्मी ते बघ भाऊ आले. काय झालं निकालाचं? बस झालेत ना. हो किती मार्क पडले? भाऊ आला ना. हो बोला ना. काय झालं? तुम्ही निकाल बघायला गेलतात भाऊ ना? आला ना. पास झालं तर हो, बोला ना काही. हो भाऊ काय असतंय? अरे मी पास झालोय. ये काय बाई तुम्ही घाबरले ना म्या. चल आता तोंडावर मारी मारतो, जेवायला वाढ. मस्तपैकी जेवण करू, क्योंकि दिल्ली अब दूर रही. देव पावला बाई, सगळं कसं मनासारखं झालं. ते बघ मम्मी भाऊ आले. काय झालं निकालाचं? पास झालं नव? किती मार्क पडले? भाऊ आलं ना काहीतरी. ए मम्मी बघ ना, भाऊ बोलतच नाही. भाऊ आलं ना. काय झालं निकालाचं? हो बोला ना, काय झालं निकालाचं? नाही रमे, नाही जमलं मला. संजा, तू काळजी करू नकस. तुला तो 800वाला ड्रेस घ्यायचा ना, नक्की घेऊ आपण. घराचं काम बी बघू. सरकारी नोकरी नाही मिळणार म्हणून काय झालं, मी ज्यादा काम करीन, परत तुमची स्वप्न पूर्ण करीन. संध्या, गाडी पंक्चर झाली म्हणून परवा सांगायचा असं थोडीच आहे. या पंक्चर झालेल्या टायराला म्हणायचं, का रे बाबा इतका थकलास? अरे अजून बरंच दूर जायचंय मला. बरं तू थकलास म्हणून काय झालं? अरे मी मला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचणारच आहे. आणि हा टायर काढताना आपल्या सौदावरच्या विश्वासाचा जॅक लावाया अजिबात विसरायचं नाही. आणि मग नवा टायर बसवला की पुन्हा गाडीत येऊन बसायचं. जुना ड्रायव्हर काय असताय, चला की जरा नव्या ड्रायव्हरला गाडी चालवताना मदत करा. ए मम्मी बस ग माग. होय मालक धावायची का गाडी? वय वय डळवा. अरे चला.